नमस्कार, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर काल व्हिडिओ आला नाही म्हणून कोणी कोणी मिस केलं तर ते पण खाली जरूर लिहा, कोणी कोणी मिस केलं। आज मी तुम्हाला उपाय नाही सांगते की उपाय ज्याचा आपण करतो तो ते काय असतं आणि ते कसं तुम्हाला लागू पडतं किंवा तुमच्या छान छान कमेंट्स काय येतात, कशामुळे तुम्हाला लागू पडतं, तर या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। की क्रिस्टल माझा विषयच आहे क्रिस्टल, त्याच्यामुळे मी त्याच्या मुळापर्यंत शिरून तुमच्यासाठी एक ना एक क्रिस्टल कायमच पुढे घेऊन येईल। तर या वर्षीचं माझं ध्येय हे आहे की हाय पॉवर क्रिस्टल वापरणे। लो पॉवर क्रिस्टल, हाय पॉवर क्रिस्टल हे 4 प्रकार क्रिस्टल मध्ये मोडतात। मी मागं पण तुम्हाला सांगितले की हा डोंगर आहे, तर डोंगराच्या मध्ये जर एखादा तुम्हाला क्रिस्टल मिळाला तर त्याच्या आधीचा एक फिक्का फिक्का क्रिस्टल तुम्हाला मिळणार, मध्ये तो क्रिस्टल बसलेला असणार आणि त्याच्या मागची परत जी खरडून काढली जाते तो एक क्रिस्टल। असे क्रिस्टलचे 3-4 प्रकार हे पडत असतात। पण क्रिस्टल आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे। मदर अर्थनं दिलेलं ते मोठं गिफ्ट आहे आपल्यासाठी की आपण क्रिस्टल वापरावे। क्रिस्टल वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये आपण वापरू शकतो। आजकाल आपल्याकडे कानातली आलेली आहेत, गळ्यातली आलेली आहेत, अंगठ्या आहेत। म्हणजे असं नाही की ब्रेसलेटच घाला किंवा घरामध्ये काहीतरी ठेवा आणि मग त्यावेळी तुम्हाला त्याचा लाभ होईल, तर असं काही नाहीये की आपण प्रत्येक गोष्टीवर। पण ह्या वर्ष माझं तरी हे आहे की तुम्हाला हाय पॉवरचे क्रिस्टल द्यायचे, हाय पॉवरचे क्रिस्टल वापरायला लावायचे। आता हाय पॉवरचे क्रिस्टल म्हणजे काय, तर आता याच्यापेक्षा सुद्धा हा डंबेल्स आहे आपल्या रोज क्वाइटचा। तर काय काम करतं रोज क्वाइट आपल्याला एकच माहित आहे, याचं काम एकच आहे की पती पत्नी मध्ये प्रेम वाढवतं। तर या प्रकारचे आता जर तुम्ही ब्रेसलेट घातलं तर सांगते तुम्हाला मी, हा पिंक क्रिस्टल पेक्षा सुद्धा हाय पॉवर क्रिस्टल येतो की जो क्रिस्टल खरोखर नात्यांमध्ये गोडवा आणतो। पिंक क्रिस्टलचं काय होतं, तो हाय पॉवर नाहीये, त्याच्यामध्ये थोडीशी क्षमता कमी आहे, त्यामुळे तो लवकर निगेटिव्ह एनर्जी खेचून घेतो आणि लवकर लवकर हा क्रिस्टल आपोआप फिका पडायला लागतो। थोडे दिवसात तुम्हाला हा पिंक क्रिस्टल पांढऱ्या रंगाचा दिसायला लागतो। तर क्रिस्टल वापरायचे असतील तर अशा डंबेल स्वरूपात जास्तीत जास्त वापरा की त्याचा फायदा जास्तीत जास्त होतो। तर ह्यालाच म्हणतात हाय पॉवरचे क्रिस्टल। तर कुणालाही ब्रेसलेट घालायची गरज नाही रोज क्वाइटची, कुणाला काही नाही। एक हे तुम्ही घरामध्ये अडकवलं तरी सुद्धा तुमच्या अख्ख्या परिवारामध्ये रेकी मिळेल आणि अख्खा परिवार हा तुमचा एकत्र राहण्यासाठी हा हँगिंग, रोज क्वाइटचा हा हँगिंग तुम्हाला अतिशय मदत करेल। बाकीची माहिती मी तुम्हाला नक्कीच कधी ना कधी सांगेल आणि वरती दिलेल्या नंबरवरती तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता। जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहेत ते म्हणजे आपल्याला आपली सेवन चक्र। तर त्यामुळं हा एक हँगिंग बनवलेला आहे सेवन चक्राचा, घरामध्ये नुसता अडकवायचा आहे। या हँगिंग पेक्षा सुद्धा रुंजून जास्त काम करतं, कारण रुंजून मधनं सगळे नाद निघतात। कुठं गेलं माझं ह्याचं, सगळे नाद निघतात आपल्या सेवन चक्राचे त्यामधनं। त्यामुळे रुंजून वापरणं सुद्धा घरामध्ये अतिशय महत्वाचं आहे, आपले सेवन चक्र आपल्याला बॅलन्स ठेवायचे असतील तर। पुढचा आपला हँगिंग आहे तो म्हणजे हा हँगिंग। याबद्दल तुम्हाला विविध प्रकारची वेगळी वेगळी माहिती तुम्हाला मिळू शकते की अमेस्थिस याचं नाव आहे, पण हा काय करतो, हा व्यसनमुक्ती करतो का हो? नाही, हा व्यसनमुक्तीचा क्रिस्टलच नाहीये। मी व्यसनमुक्तीचा क्रिस्टल पण तुम्हाला दाखवते। तर हा काम काय करतो, तर ताणतणाव दूर करतो। ताणतणाव दूर झाल्यामुळं माणूस व्यसनाकडे कमी बघतं। पण हा क्रिस्टल येतो शनीचा क्रिस्टल, आणि व्यसनमुक्ती म्हणाल तर पूर्ण व्यसनमुक्तीसाठी याच्यावर अवलंबून राहणं हा मूर्खपणा आहे। प्रत्येक क्रिस्टल हा प्रत्येक स्वतःचं काम करत असतो। त्यामुळे हा हँगिंग तुम्ही जर घरामध्ये लावलात तर घरामधल्या सगळ्यांची चिडचिड कमी होईल, मानसिक स्थिती चांगली राहील, पती पत्नी मधली भांडणं कमी होतील, सासू सासरे, धीर जावा भावा सगळ्यांमधली भांडणं कमी होतील। त्यामुळं ताण कमी झाला तर नशा कमी होते, म्हणून आधी ताण कमी होणं गरजेचं आहे, तेव्हा नशा कमी होते। तर नशामुक्तीवर हा
0.25% काम करतो, पण हा ताण तणाव, चिडचिड, सायकिक अटॅक, रडणं, आपलं छोटूसं कारण घडलंय काहीतरी आणि ती बाई अफाट रडती, दंगा धोपा करते, अशा लोकांसाठी, पुरुष असेल तरी, या सगळ्यांच्या मनावर कंट्रोल मिळवण्यासाठी, चिडचिड कमी करण्यासाठी या टंबेल्सचा जास्तीत जास्त वापर केला जातो. निगेटिव्ह एनर्जी सुद्धा ती खेचून आणतो. त्यामुळं हा हँगिंग तुम्ही आपल्या लिव्हिंग रूम मध्ये अडकवायचा आहे. म्हणजे बाहेरून येणारी लोक, त्यांची एनर्जी किती वाईट असेल तो हा खेचून घेईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये ठेवेल. निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये त्या लोकांच्या पायातनं आलेली कुठेही घुसणार नाही. त्यामुळं हा हँगिंग आपल्याला ठेवायचा आहे फक्त आणि फक्त हॉलमध्ये, की जेणेकरून संपूर्ण निगेटिव्ह एनर्जी याची. वापरायचा कसा आहे, टांगायचा आहे, 8 दिवसानं ओल्या फडक्यानं पुसायचा आहे आणि रोजच्या रोज बसल्या बसल्या त्याच्याकडे बघून, हात सुद्धा लावायची गरज नाही, त्याच्याकडे बघून अफर्मेशन द्यायचे आहे. त्यावरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला मी त्या अफर्मेशन सगळ्या सांगेल. आता दुसरी गोष्ट, फिरोजा. फिरोजा म्हणजे काय? फिरोजा म्हणजे राजा. अगदी क्रिस्टलचा राजा तुम्ही त्याला म्हटलं तरी सुद्धा चालेल. जसा आपण पायराइड पैशासाठी वापरतो त्याचप्रमाणे हा सुद्धा अतिशय आपल्याला पैसा तर देतो, पण बाकीच्या सुद्धा खूप गोष्टी फिरोजामुळे घडत असतात आणि आपण त्या गोष्टीकडे थोडंसं दुर्लक्ष करतो की आपल्याला यापासून नक्की काय मिळतंय काय नाही हे बघण्यापेक्षा आपण डायरेक्ट खरेदी करणं हे जास्त समजतो. तर फिरोजा आपल्याला हेल्थ, पैसा, रिलेशनशिप या सर्व अडचणींवर काम करतो. मूड स्विंग होणं, घड्यात हसणं, घडीत रडणं, घडीमध्ये अचानक डिप्रेशनमध्ये जाणं, या सगळ्या गोष्टी. त्याच प्रकारे स्किनवरच्या ॲलर्जीवर सुद्धा तो काम करतो. त्याच प्रकारे वापरावा कुणी तर नेते, अभिनेते, टीचर, जज या सगळ्या लोकांनी, किंवा जे ब्युटी पार्लर, कोणत्याही अशा याच्यामध्ये आहेत की तुम्हाला ग्राहक आकर्षित करून घेऊन तुम्हाला नेम फेम मिळणार आहे, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही फिरोजा वापरू शकता. फिरोजामध्ये 2 प्रकार येतात, इराणी आणि अफगाणी. हे 2 ठिकाणी हे फिरोजा मिळतात. दोन्ही फिरोजा एकसारखंच काम करतात. फिरोजा काम करायचं कुठं कमी करत नाही. तर या सगळ्या गोष्टीवर आपण फिरोजा वापरू शकतो. तर त्यासाठी आपण तयार केलंय छोटीशी आशाचं किचन, की या बाजूला लिहिलेलं आहे छोटीशी पॉझिटिव्ह एनर्जी आणि या बाजूला लिहिलेलं आहे छोटीशी आशा. तर किचन असेल तरी तुम्हाला क्रिस्टल म्हणून तुम्ही त्याचा वापर करू शकता आणि एवढा सुंदर असा फिरोजा तुमच्या मालकीचा होऊ शकतो फक्त वरती दिलेल्या नंबरवरनं. आता फिरोजा इतकं त्याचं मी तुम्हाला कौतुक सांगितलं. तर फिरोजा आपल्या घरामध्ये असावा तर हा सुंदर असा टॉवर मी बनवलेला आहे. हा माझा टॉवर आहे. कोणत्याही प्रकारे कॉपी केली गेली तर लिगली ऍक्शन घेण्याची ऑथॉरिटी ह्याची माझ्याकडं आहे. तर हा फिरोजा क्रिस्टल आपण पहिल्यांदा बनवलेला आहे टॉवर. आणि टॉवर नुसता बनवणं हे माझं कधीच लक्ष नसतं. तर टॉवरवर एंजल नंबर पॉवरफुल देणं हे गरज असते. तर यावर तुम्हाला एंजल नंबर पॉवरफुल दिलेले आहेत. ते म्हणजे तुमचा हेल्थ, तुमचं नेम, फेम, पैसा, रिलेशनशिप, तुमची स्किन ॲलर्जी, घरात कोणाला स्किन ॲलर्जी असेल तर, किंवा अस्थमा असेल तर, या सगळ्यांचा पूर्ण बॅलन्स म्हणजे फिरोजाचा टॉवर. तुम्हाला 4 दिशेला 4 नंबर इथं दिलेले आहे. ते तुम्हाला सुख, शांती, हेल्थ आणि पैसा या सगळ्या गोष्टी देणार आहे. आणि या बाजूला लिहिलेलं आहे लव, रिस्पेक्ट आणि फेमस. या सगळ्या गोष्टी, तुम्हाला कोणाकडनं रिस्पेक्ट मिळत नाही, तुम्ही खूप छान काम करता पण बॉस तुम्हाला नाही घेत, तर दुसऱ्यानं ज्यानं कमी काम केलं असेल त्यालाच बढती मिळते किंवा काय मिळतं. अशा वेळी विद्यार्थी लोक अभ्यास खूप करतात पण त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही, तर त्यांच्यापेक्षा कमी अभ्यास करणाऱ्यांकडे लक्ष दिलं जातं. घरातली सून ती खूप कामं करते, खूप छान वागते, पण तिच्याकडे लक्ष दिलं जात नाही, तर दुसऱ्यांकडे लक्ष दिलं जातं. या सुद्धा कारणासाठी तुम्ही हा फिरोजा वापरू शकता. फिरोजामध्ये हे आहे की तुम्ही फिरोजा वापरताना
हा क्रिस्टल आपल्या घरामध्ये ठेवल्यावर काय करायचं, कसं करायचं ती माहिती वरती दिलेल्या नंबरवरती मिळेल. तर हा तुम्हाला संपूर्ण आयुष्यभर टिकणार आहे तुमच्याकडं आणि किती सुंदर दिसत आहे, किती याच्या प्रेमात पडावं वाटत आहे याचा तुम्ही विचार करा. तर अत्यंत कमी किमतीमध्ये हा क्रिस्टल मी बनवलेला आहे तुमच्यासाठी. हा फिरोजाचा टॉवर ही पहिली संकल्पना, त्याच्यावर एंजल नंबर ही संकल्पना फक्त छोटीशी अशाचीच आहे किंवा साई क्रिस्टलचीच आहे. तर कृपया त्याची कॉपी करताना 10 वेळा विचार करा. तर हा क्रिस्टल तुम्हाला खूप सारी ऊर्जा, खूप सारं काम, खूप सारं काम केल्यावर जे आपल्याला नाव मिळतं, पैसा मिळतो, बरकत मिळते, वाहवा होते, हे सगळं होणार आहे. विद्यार्थ्यांची अभ्यास करून वाहवा होणार आहे. लेडीज तुम्ही जॉबला असाल तिथं वाहवा होणार आहे. तुम्ही घरात छान काम केलं तिथं वाहवा होणार आहे. वाहवा होणं म्हणजे फेमस करणं किंवा शाबासकी मिळवणं, हे सगळं काम फिरोजा करत असतो. फिरोजावर मी तासभर बोलले तरी माझं तोंड थांबणार नाही, एवढा फिरोजा क्रिस्टल हा कामाचा आहे, हे लक्षात घ्या. उगाच नाही सलमान खान प्रत्येक पिक्चर मध्ये फिरोजा घालत. त्याचा फिरोजा जो हातातला आहे ना, तो करोडो रुपयाचा क्रिस्टल आहे. लाखातला पण नाही, करोडो रुपयाचा त्याचा तो क्रिस्टल आहे. आणि तो सुद्धा तो चांदीत घालतो. त्याच्याकडे काही सोनं, हिरे, मोती नाहीयेत असं नाहीये, पण त्याचं कामच आहे. ह्याला चांदीत घातलं तरच शुक्र पण तुमचा मजबूत होईल आणि तुम्हाला लक्झरी लाईफ जरूर मिळेल. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला या क्रिस्टल पासून मिळणार आहेत. तर या सर्व गोष्टी तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती विचारा, तुम्हाला मस्त मस्त वस्तू मिळतील. दुसरी गोष्ट, हाय पॉवर क्रिस्टल, जे या वर्षीचं माझं ध्येय आहे, हाय पॉवर क्रिस्टल तुमच्यापर्यंत आणायचे. मण्यांच्या क्रिस्टलला कुठले प्लॅस्टिकचे आहेत, कोणते कशाचे आहेत हे आपण सांगू शकत नाही. मी तुम्हाला मागं पण सांगितलं की मी माझ्याकडं आत्ताशी हे आलं, माझं सर्टिफिकेट माझ्याकडं आत्ताशी आलं. म्हणजे मी जेव्हा 4 वर्ष क्रिस्टल मध्ये काम केलं त्यावेळी मला माझ्या नावाचं सर्टिफिकेट मिळालं. तर खूप काही करावं लागतं, त्याशिवाय ते मिळत नाही. आणि सर्टिफिकेट ब्रेसलेट असणं म्हणजे ओरिजिनल ब्रेसलेट असणं, कोणत्या कंपनीचं आहे ते असणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यातनं कळतात. तर हा फिरोजा पूर्णपणे दिसण्यावर जायचं नाही. हाय पॉवर वापरायची तर दिसण्यावर जायचं नाही. हाय पॉवरचे क्रिस्टल काही सुरेख दिसत नाही, पण ते घातल्यावर जे तुम्हाला मिळणार आहे ते फार वेगळं आहे. बर, सगळे हाय पॉवरचे क्रिस्टल हातात घालावेत का? मग हातात घातल्यावर त्याच्याकडे बघून लोकांना आपली रेकी जाईल का? या सगळ्या गोष्टी वाटत असतात, पण तसं होत नसतं. तर तुम्ही ही पर्स मध्ये ठेवू शकता, तुम्ही उशाखाली ठेवू शकता, तुम्ही किचन मध्ये ठेवू शकता. जिथं तुम्ही 6-7 तास त्याच्या जवळ राहाल अशा ठिकाणी तुम्ही क्रिस्टल ठेवू शकता. हाय पॉवर क्रिस्टल हे खरंच कधी जास्त लोकांच्या समोर न्यायचे नसतात, त्याची पॉवर कमी होते. आपला फिरोजा सतत हातात असेल तर चालतो. तुम्ही 2 फिरोजा घ्या, एक साधा घ्या आणि एक रॉ मटेरियल मधला घ्या, बघा तुम्हाला काय फरक जाणवतो. म्हणजे माझं ध्येयच ते आहे की रॉ मटेरियल तुमच्या पुढे आणायचं की जे जास्तीत जास्त काम करतं. जसं आपल्याला भात खायला बिना पॉलिशचा तांदूळ हवा असतो आजकाल, अजून तुम्हाला मी परवाही सांगितलं, त्याच प्रकारे बिना पॉलिशचा क्रिस्टल वापरा, मस्त रेकी घ्या, फॉर्मेशन घ्या आणि बघा तुमच्या जीवनाचा कायापालट होतो का नाही ते. तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एकटा अमेस्थी हा व्यसनमुक्तीसाठी चालू शकत नाही का? इथं बघा हे ज्ञान आहे, त्याशिवाय बोलत नाही मी. की नुसता अमेस्थी चालू शकत नाही का? तर 2-4 क्रिस्टलचं एकत्रीकरण झालं तर मग तुम्ही तो क्रिस्टल किंवा ते ब्रेसलेट हे व्यसनमुक्तीसाठी वापरू शकता. तर त्याचप्रमाणे माझ्या या व्यसनमुक्तीमध्ये किती क्रिस्टल आहेत हे बघा तुम्ही. या व्यसनमुक्तीमध्ये किती क्रिस्टल आहेत? एकटाच एमएससीचा क्रिस्टल किंवा ब्रेसलेट घालून जर दारूमुक्ती झाली असती तर सरकारनं केव्हाच उठून गेली असती सरकारची दुकानं. तर तसं नाहीये.
एकच गोष्ट, एकच क्रिस्टल घेऊन व्यसनमुक्ती होत नाही. त्यासाठी इथं मी 5 ते 6 क्रिस्टल घेतले, 7 क्रिस्टल घेतलेले आहे आणि त्याचा क्रिस्टल बनवलाय. वर त्याच्यावर यंत्र घातलेलं आहे आणि तुम्हाला यंत्र मंत्र या सगळ्या दृष्टीनं मग मिळून झालेला आहे तो म्हणजे व्यसनमुक्ती क्रिस्टल. तर या भ्रमात राहू नका की तुम्ही नुसतं MSCचं ब्रेसलेट घातलं आणि तुमची व्यसनमुक्ती झाली. नाही, व्यसनमुक्तीला 4-5 जेमस्टोन एकत्र यावे लागतात आणि त्याच वेळी ते तयार होतात आणि मग त्याची तुम्हाला व्यसनमुक्तीकडे तुमच्या वाटचाल चालू होते. व्यसनमुक्ती क्रिस्टलची वाटचाल चालू असताना ताणतणाव येऊ नये म्हणून तुम्ही MSC घालू शकता. ते सुद्धा जास्तीत जास्त रॉ मटेरियल मधलं घाला. शनी महाराजांना रॉ मटेरियल खूप आवडतं कारण शनी महाराज एकदम सिंपल आहेत. त्यामुळं हे ब्रेसलेट MSCचं तुम्ही शनी महाराजांचं म्हणून घाला. अगदी तुम्हाला प्रखर 7:30ला जरी हे चालू असला, मी तर काढतच नाही, सगळ्यांनी पाहिलेले, तर ह्याला म्हणतात रॉ. याला कुठेही नाही, जसा सापडला तसा फक्त त्याला होल मारला आहे आणि हे केलंय. त्याला त्याच्या अस्तित्वाला कुठं ठेच नाही पोहोचवलेली की त्याला मशीनमध्ये घातला मग त्याचा कट मारला मग त्याला हे केलं. तसंच फिरोजाचं आहे बघा. जसे फिरोजा सापडले तसे ओले आहेत, वेडे वाकडे कसे पण असतील. हे बघा, याला म्हणतात रॉ आणि हे सगळ्यात भारी काम करतं. म्हणून रॉ मटेरियल वापरायला शिका. व्यसनमुक्तीसाठी एक ब्रेसलेट कुठलंही चालत नाही, याच्यावर विश्वास ठेवा. नाहीतर इथं येऊन जेमस्टोनचं सर्टिफिकेट बघा आणि मग बोला. तर 5-6 क्रिस्टल कुठलाही असू दे, कुठलंही 5-6 क्रिस्टल आपल्याला एकत्र घ्यावे लागतात आणि त्यावेळी आपल्याला हे काम जमतं. तर व्यसनमुक्तीचा क्रिस्टल हा जरूर सगळ्यांना, ज्यांना व्यसन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे मागं सुद्धा, तर त्या प्रकारे व्यसनमुक्तीचा क्रिस्टल तुम्ही घेऊ शकता. आता राहिलं की आपला हे नवग्रह चौकी माझी क्रिस्टलची जी स्वतः बनवली मी, त्याच्यावर यंत्र मंत्र सगळं आहे. ती महाग आहे कारण तो तेवढा मोठा क्रिस्टल आहे. तर ज्यांना छोटूशी पाहिजे आहे, कमी किमतीमध्ये पाहिजे आहे, तर त्यांनी ही सुद्धा क्रिस्टलची चौकी म्हणून वापरू शकता. क्रिस्टलची चौकीच आहे ती, नवग्रहांची चौकी आहे. फक्त ह्याच्यावर यंत्र मंत्र येत नाही किंवा यंत्र येत नाही, पण पावर काम करणार. तुम्हाला थोडक्यात करेल पण करणार. म्हणजे कसं, डॉक्टरकडे गेल्यावर एक पहिला डोस देतो तो छोट्या छोट्या अर्ध्या गोळ्या, त्यानं बरं वाटत नाही, त्यावेळी दुसऱ्या वेळी गेल्यावर तो आपल्याला बाहेरच्या गोळ्या देतो आणि तिसऱ्या वेळी गेल्यावर इंजेक्शन देतो आणि त्यावेळी आपण क्लिअर होतो. तसं इंजेक्शनचं काम करणारा आहे क्रिस्टलचा आपली नवग्रह चौकी. आणि त्याच्या आधीचे जे 2 स्टेप असतात ते काम करणारी आहेत ते ही चौकी. तर ही चौकी सुद्धा ज्यांना नाही परवडत चौकी घ्यायला त्यांच्यासाठी तयार केलेली आहे. त्याचप्रमाणे आपला इच्छापूर्ती टॉवर सुद्धा माझ्यापाशी नाही आहे आता. तर इच्छापूर्ती टॉवर सुद्धा अशाच 4 क्रिस्टलनं तयार झालेला आहे. जिथं 4-5 क्रिस्टल लावून टॉवर तयार होतो त्यावेळी तो भयानक काम करतो, धमाका करतो एकेकाच्या जीवनामध्ये. त्यामुळं रॉ फॉर्म मधले क्रिस्टल वापरा. जे मी असे एकत्र क्रिस्टल करून बॉटल मध्ये 13 क्रिस्टल आहेत. 13 दुःखांवर तुमच्या त्याच्यावर जय मिळवायची बॉटलमध्ये ताकद आहे. की कोणता क्रिस्टल कशासाठी, मानवाच्या जीवनासाठीचे 13 क्रिस्टल आणि त्याच्यावरचे 4 एंजल नंबर. नाही तुमचं आयुष्य बदलून टाकलं तर बॉटल तुम्हाला फुकटात देईल. एवढी मी माझ्या स्वतःच्या प्रोडक्ट्सवर 1000% गॅरंटी देते. का तर मी ते काम पहिलं करते, त्याला आजमावते आणि मगच मार्केटमध्ये आणते. त्याच प्रकारची आपली बॉटल आहे. बॉटलमध्ये 11 क्रिस्टल आहेत की जे तुम्हाला व्यसनमुक्ती, मुलं न ऐकणं, अभ्यासात न ऐकणं, घरातली भांडणं, पैसा, नोकरी न मिळणं, लग्न, मुलं न होणं, त्याचप्रमाणे करणी, जादू, भानामती या सगळे प्रकार मी त्याच्यात एकवटले आहेत. त्याला जबरदस्त रेकी पॉवर देत आहे. त्याचप्रमाणे त्याच्यावरचे एंजल नंबर तुम्ही जर सगळ्यांनी वाचले
तर जीवनामध्ये एक बॉटल ही सुद्धा तुमच्या चमत्कार करू शकते. असे अनेक रिझल्ट आहेत. कोणत्याही कमेंट बॉक्समध्ये जावा आणि वाचा की बॉटल तुम्हाला काय काम करते, नवग्रह चौकी काय काम करते, नवा इच्छापूर्ती टॉवर हा माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. फिरोजावर जेवढं माझं प्रेम आहे तेवढंच इच्छापूर्ती टॉवर काय घडलाय ना हातनं ते सांगूच शकत. लोकच सांगतायत की ताई काय होतंय त्या इच्छापूर्ती टॉवरनं. त्यामुळं या गोष्टींकडे लक्ष द्या. थोड्याशा कमी किमतीच्या मागं धावू नका. तुम्हाला रॉ मटेरियल किंवा हाय मध्ये तुम्हाला पॉवर असणारे क्रिस्टल हे कुठेही स्वस्त स्वरूपात मिळणार नाही. आजकाल कंपन्या एवढ्या बोगस, आपण कोणत्या कंपनीचं ब्रेसलेट वापरतो हे आपल्याला माहित पाहिजे. त्यामुळं घरात तुमच्या हे आल्यावर त्याच्यावर कोणती कंपनी आहे, स्कॅनर कोणता आहे, काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करत जा. हेच जेमस्टोन मध्ये शिकवलं जातं. तर त्या सगळ्याचा अभ्यास करत जा. तुम्हाला डिक्टो दिसणारे 200, 300, 400 रुपयाला एकावर एक ऑफर रुपयाला क्रिस्टल मिळू शकतात. हुबेहूब आपल्या क्रिस्टल सारखेच ते दिसतात, पण ते काचेचे क्रिस्टल असतात हे लक्षात घ्या. त्यामुळं क्रिस्टल वापरताना या सर्व प्रकारची काळजी घ्या. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. अशा अनेक पद्धतीचे अनेक नवीन क्रिस्टल घेऊन आपण आता आलेलो आहोत. तर चला, कधी लाईव्ह होईल, कुणाला लगेच हवं असेल तर किमती विचारा आणि फटाफट वरती दिलेल्या नंबरवर बुकिंग करा. तर मला फक्त तुम्हाला ना पूर्णपणे क्रिस्टलची माहिती द्यायची की बाबा हा इथं मिळाला 700ला, इथं मिळाला 500ला, इथं मिळाला 400ला. घ्या. ज्याची परिस्थिती नाहीये त्यांनी जरूर घ्या, पण त्याच्यामुळे फायदा काहीच होणार नाहीये. पहिली देणारी व्यक्ती किती पॉझिटिव्ह आहे हे बघा. त्याच्या अंगात जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल, त्याच्याकडे बघून तुम्हाला तेवढी ऊर्जा मिळत असेल तर मग तुम्हाला काच सुद्धा काम करेल. पण हाय पॉवर क्रिस्टल हे माझं या वर्षीचं ध्येय आहे आणि तेच मी तुमच्या समोर आणणार आहे. ज्याला साथ द्यायची ते जरूर साथ देणार. जे वेगळ्या एनर्जी मधले आहेत ते वेगळीकडे निघून जाणार. पण मला माहित आहे की माझी फॅमिली ही यांच्या डोक्यात येईल की हाय पॉवर क्रिस्टल वापरणं, रॉ क्रिस्टल वापरणं. हा, काही क्रिस्टल रॉ फॉर्म मध्ये नाही बनत, की जसा तुम्ही घ्या. बरेच क्रिस्टल असे आहेत की ते रॉ मध्ये नाही बनत. त्याचे आकार इतके चित्रविचित्र असतात की आपल्याला त्याला थोडंसं तरी पॉलिशिंग करावं लागतं, थोडंसं तरी घासावं लागतं. असे पण क्रिस्टल आहेत, ते त्याच फॉर्म मध्ये मिळतील. पण जेवढे क्रिस्टल रॉ फॉर्म मध्ये मिळू शकतात तेवढे क्रिस्टल तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न मी करेन. अजून यापेक्षा सुद्धा खूप काही बनवलेलं आहे. ते तुम्हाला वरती दिलेल्या नंबरवरती स्टेटसला बघायला मिळेल. बघा, चौकशी करा, त्याला एनर्जी आहे तुमची चेक करा की तुम्हाला किती वाटतंय ते घ्यावं. हे सगळं बघा आणि नंतरच तुम्ही क्रिस्टल घ्या. तर क्रिस्टल घेताना क्रिस्टल कसा आहे, क्रिस्टलला एनर्जी कोणती आहे, क्रिस्टल देणारा माणूस किती एनर्जी आहे, त्याच्या अंगामध्ये किती एनर्जी आहे, त्याला किती ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करा. श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, क्रिस्टलवर विश्वास ठेवा, एंजल नंबरवर विश्वास ठेवा. आज नाही तर 2 दिवसांनी तो तुमचं काम करणार म्हणजे करणार. एवढं लक्षात ठेवा की ही क्रिस्टलची पॉवर आहे. तर या वर्षी आपण काय वापरायचं आहे, तर हाय पॉवरचे क्रिस्टल वापरायचे आहे. ही क्रिस्टलचे 4 प्रकार असतात. त्यातला एक आत्ता आपण वापरत होतो तो, आता दुसरा मी घेऊन आलीये तो हाय पॉवरचा आणि ह्याच्याही वरती असतो, पण त्याची किंमत लाखात असती. ती आपल्या सर्वसामान्यांना न झेपण्यासारखी आहे. तर जेवढं तुम्हाला मी देऊ शकते, म्हणून बॉटल सगळ्यांनी घ्या. एक क्रिस्टल वापरायच्या त्यापेक्षा जर आपण बॉटल वापरली तर त्यातल्या पाण्याला अफर्मेशन दिल्या तर साऱ्या कुटुंबाला मदत होते. तुम्ही बॉटलच्या किमतीवर जाऊ नका, त्याच्या कार्यावर जा. इच्छापूर्तीच्या किमतीवर जाऊ नका, त्याच्या कार्यावर जा. फिरोजा बघा, घरात येऊ दे तुमच्या, तुम्ही असं पण त्याच्या प्रेमात पडाल. घरात येऊ दे तुमच्या, बघा तो काय करतोय. रुंजून घरात येऊ दे तुमच्या, बघा काय करते. ट्री घरात येऊ दे, बघा काय काम करते. तर विश्वास पाहिजे.
प्रत्येक गोष्टीवर विश्वास पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे की आपण ताईकडनं घेत आहोत हे 100% खरं आहे, हे हाय पॉवरचं आहे आणि आपल्याला त्याची मदत होणार आहे, त्यामुळे आपलं आयुष्य पालटणार आहे. मी कधीच म्हणत नाही. आता मनी मॅग्नेट ब्रेसलेट मी वेगळं काढलेलं आहे. मनी मॅग्नेट ब्रेसलेट तुम्हाला मी उद्याच्या ह्याच्यामध्ये दाखवते. वेगळं तयार केलंय मनी मॅग्नेट ब्रेसलेट. तुम्ही विचार करा की मनी मॅग्नेट ब्रेसलेट मार्केटमध्ये दाखवताना हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे, यानं पैसा येतो. अरे पैसा कसा येईल? पैसाचा पाऊस कशानंच पडत नाही. पैसाचा पाऊस पडतो ती आपली कर्म आणि आपले कष्ट आणि आपलं लक, ह्याच्यावर आपल्याला पैशाचा पाऊस पडतो. पण त्या मनी क्रिस्टलमध्ये कोणते कोणते क्रिस्टल आहेत, ते कशानं तुम्हाला काम करणार आहेत? मग तो फक्त मनी ब्रेसलेट आहे आणि तो तुम्हाला पैशाचा पाऊस पाडणार आहे? नो, इथंच चूक करता तुम्ही मोठी. पैशाचा पाऊस या शब्दावर भाळता, मनी मॅग्नेट या शब्दावर भाळता. पण मनी मॅग्नेटमध्ये किती क्रिस्टल गोळा केले जातात, प्रत्येक क्रिस्टलचं काम काय, म्हणून त्याचा तसा जम्बो बनवला जातो किंवा कॉम्बो बनवला जातो आणि मग ते काम करतं. मनी मॅग्नेटवर किती प्रकारची रेकी द्यावी लागते, त्याच्यामध्ये किती क्रिस्टल आहेत, या सगळ्याचा अभ्यासपूर्वक अभ्यास करून नंतरच क्रिस्टल खरेदी करायचा. माझ्याकडे आता सर्व किट आहेत. कमी दरामधले किट घेतलेत मी. आता भरपूर दराचे किट होते आपले. आता काही लोकांना तेवढे पण पैसे जमत नाहीये, तर मी कमी रेट मधले किट आणले. स्टेटसला जरूर टाकेल मी आज. तर त्याचा सुद्धा अभ्यास करायला शिका की आपण त्याच्यावर किती पॉवरची रेकी होतीये, किती एनर्जी माणूस त्याच्यावर रेकी करतोय, ते किती ओरिजिनल आहे, ते काम करणार आहेत का, या सगळ्याच्या तुम्हाला इथनं 1000% गॅरंटी दिली जाते की हे वापरा आणि नाही तर माझे पैसे, तुमचे पैसे तुम्हाला माघारी देऊ. माझी बॉटल, जे प्रोडक्ट्स मी स्वतः तयार केलेले आहेत, 520 नवीन येतात आपल्याकडे, 520चा राजा सोडा. माझा सरस्वती क्रिस्टल सगळ्यात नंबर 1, दुसरी माझी बॉटल, तिसरा माझा शेअर मार्केटचा राजा, चौथा व्यसनमुक्तीचा क्रिस्टल. अजून काय काय केलंय तुम्हीच आता मला सांगा, मला आठवत नाही. आत्ताची ही आपल्या एनर्जी, छोटीशी आशाची पॉझिटिव्ह एनर्जी किचन तयार केलेले आणि इकडे छोटीशी आशा नाव आहे ती आपली मनी बँक, आपला फिरोजाचा नावा टावर, आपला इच्छापूर्ती टॉवर, आपल्या सगळ्या गोष्टी, आपले हे डंबेल्स. तर या सगळ्या गोष्टीवर अतिशय बारीकपणे अभ्यास आणि विचार करून मी मार्केटमध्ये आणते. तर थोडीशी तळमळ समजावून घ्या आणि ह्यांना मार्केटिंगला बळी पडू नका, तर क्रिस्टलला बळी पडा, क्रिस्टलच्या प्रेमात या. क्रिस्टल तुम्हाला पैसा पाऊस पाडत नाही. मनी मॅग्नेट ब्रेसलेट सुद्धा पैशाचा पाऊस पाडत नाही. तर ते तुम्हाला काय करतं हे आता मी सांगत नाही, नाहीतर अशीच वाक्य तुम्हाला पुढे येतील. मी स्टेटस जरूर टाकते की मनी मॅग्नेट पैशाचा पाऊस कसा पाडतो याची माहिती मी तुम्हाला व्हॉट्सअपवर नक्की देते. आणि त्याच्यासाठी एक नवीन यंत्रणा, तुम्हाला प्रत्येक क्रिस्टलची माहिती मिळावी, पण ती लिखून त्याची कुणी कॉपी करू नये. ज्ञानाची कॉपी करू नये, अर्धवट. एकतर पूर्ण ज्ञानी असावं, नाहीतर अज्ञानी असावं. पण आता जे उगवलेले आहेत ना, ते अर्धवट ज्ञानी आहेत. कुणी असू ते, अर्धवट ज्ञानी आहेत. त्यामुळे त्या लोकांपासून जास्त धोका असतो, त्या लोकांपासून क्रिस्टल घेण्यामध्ये, की ते दगडच असतात. ती दगड म्हणूनच तुम्ही वापरता आणि तुमच्या आयुष्याचा पण तो दगडच होतो. तर त्याला पावर देण्याचं काम, त्याचं खरं काम, त्याचं अस्तित्व, या सगळ्यासाठी योग्य माणसाची निवड करावी, तेव्हा आपल्याला क्रिस्टलचा फायदा होतो. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. खोटं नाटं, ह्यानं हे होतं, त्यानं ते होतं, त्यानं ते होतं, नाही होत. त्याच्या मागं काय कारण आहे ते होतं आणि त्याच्यामुळं ते होतं, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. चला, भरपूर सारं क्रिस्टलचं ज्ञान आज मी तुम्हाला दिलेलं आहे. याच्यावरूनच तुम्ही पारख केली पाहिजे की मी किती क्रिस्टलमध्ये डीपपर्यंत काम केलेलं आहे. आणि माझं हे डीपपर्यंतचं काम
तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी नवीन योजना लवकरात लवकरच छोटीशी आशावर येत आहे. तर त्या योजनेमध्ये लाभ सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला रोचक गोष्टी कळतील. क्रिस्टल कसा असतो, काय काम करतो, कुठलेही उपाय काय, हा वेगळा एक प्रकार आपण आता चालू करत आहोत. लवकर करू, बहुतेक माझ्या बर्थडेला त्याची सुरुवात करूया. तर त्याही गोष्टी तुम्ही मला भरभरून साथ द्याल हे मला माहित आहे. तर चला, आजचा व्हिडिओ ज्यांच्या डोक्यावरनं गेला असेल त्यांचे खूप खूप थँक्यू. जे लोक माझ्यावर खूप सारे जळले असतील त्यांचे खूप सारे थँक्यू. आणि ज्या लोकांना क्रिस्टलवर अजून प्रेम झालं असेल त्या सगळ्यांचे खूप सारे थँक्यू. त्याचबरोबर हे झुबे, हा नेकलेस, हा हार आणि हे मंगळसूत्र, हे मला आणि या बांगड्या आणि ही अंगठी हे ज्यांनी गिफ्ट केलं आहे त्या सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. ताईंनी सांगितले नाव नाही सांगायचं, तर नाव नाही सांगते. मस्तपैकी गिफ्ट कार्ड त्यांचं सगळं आलेलं आहे, तर नाव नाही सांगते. पण बघा ताई, एवढ्या सुंदर बांगड्या, एवढे सुंदर झुमके, एवढं सुंदर नेकलेस आणि मंगळसूत्र त्याबरोबर त्याच प्रकारचं एवढं सारं सेट हा त्यांनी मला माझ्या बर्थडेसाठी पाठवलाय. पण काळ्या साडी इतकी कुठली उत्तम साडी नाही की त्याच्यावर मोती खुलून दिसेल, म्हणून मी आज ही साडी नेसली. आणि कसं वाटलं तुम्हाला हे नेकलेस हे पण जरूर सांगा. चला, भरपूर सारा मोठा व्हिडिओ झाला कारण आज लाईव्ह नाहीये, लाईव्ह उद्यापासून असेल किंवा परवापासून असेल. तर चला, नवीन जून महिन्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. परत भेटूया नवीन माहितीबरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा, बाय बाय.